नमस्कार महिलांनो. आता या ठिकाणी तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे की ज्या महिला अंगणवाडी भरतीची तयारी करत आहेत त्यांचे बऱ्याचदा मला फोन्स, कॉल, मेसेजेस येत आहेत की मॅडम आता कधीपर्यंत अंगणवाडीची भरती होईल. सो आता या ठिकाणी अंतर्गत भरती सुरू आहे. अंतर्गत भरतीसाठी ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत. तर लवकरच सरळ सेवेच्या माध्यमातून भरती या ठिकाणी येणार आहे. आता यासाठी नेमकं वय काय पाहिजे. बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं, मॅम आम्ही करू शकतो का, मी 8वी पास आहे, मी 10वी पास आहे, असे सुद्धा फोन येतात महिलांनो. जर सपोज तुम्हाला सिरियसली याच्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे तर आजपासूनच तुम्हाला तयारीला लागणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, एक अधिकारी लेवलचा हा असा जॉब आहे. सुपरवायझर म्हणजे काय अशी तशी पोस्ट नाहीये, एक अधिकारी लेवलचा जॉब आहे. तुमच्या अंडरमध्ये जवळपास 20 ते 25 अंगणवाड्या असणार आहे. तर त्याच्यासाठी सांगते तुम्हाला की यासाठी तुमचं पदवी कंप्लीट असायला पाहिजे. कुठल्याही शाखेतला पदवीधर महिला फक्त. सो कुठल्याही शाखेतली पदवी असणारी महिला या ठिकाणी अप्लाय करू शकते. सो त्याच्यासाठी तुम्हाला आतापासून स्टार्ट करणं गरजेचं आहे. अभ्यासाला जर तुम्ही अजूनही लागला नसाल तर अभ्यासाला लागा. आता या व्हिडिओमध्ये आजच्या जे काही तुमचे प्रश्न होते आतापर्यंत की कोण अर्ज करू शकतं किंवा जागा कधी येणार आहे, किती जागा असणार आहे, पात्रता काय असणार आहे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला सिरियसली बनायचं आहे आयुष्यामध्ये, सुपरवायझर अधिकारी बनायचं आहे, यस, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की नेमकं कसं तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. सो अभ्यासक्रम काय असणार आहे, सरळ सेवेमार्फत भरती कधी होणार आहे, सगळ्या डिटेल गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो याच्यामध्ये बघा, पदवीधर महिलांसाठी मोठी भरती आहे. पदवीधर म्हणजेच कुठल्याही शाखेतील पदवी. कोणती? कुठल्याही शाखेतील पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकतात. कुठल्याही शाखेतील. यस, मग तुम्ही जर सपोज सायन्स मधून पदवी कंप्लीट केलेली असेल, कॉमर्सची तुमच्याकडे पदवी असेल, आर्ट्स मधून असेल, कुठलीही पदवी असू द्या, मग इंजिनिअरिंगची का असे ना, तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. आता बरेच जण म्हणतात की मॅडम आम्ही मुक्त विद्यापीठातून आमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. सो यस, सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. सो वेळ नाही म्हणणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हा संदेश आहे. ज्यांना वेळ नाहीये, सो तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करून तुम्ही अभ्यासाला लागू शकताय. आता बघा, आता जर तुम्ही अभ्यासाला लागला, अजूनही लागलेला नसेल, आता जरी लागला तरी तुम्ही ही पोस्ट काढू शकता इझिली. सो लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. सो लवकरच ऍड येणार आहे. ज्यांच्या कुठल्याही शाखेतील पदवी, मी वारंवार कुठल्याही शाखेतील पदवी याच्यासाठी म्हणते कारण की असे पण फोन येतात की 8वी आमचं झालंय, 10वी आमचं झालंय, आम्ही अप्लाय करू शकतो का. अरे नाही, ही जी पोस्ट आहे ही एक अधिकारी लेवलची पोस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, तुमचं पदवी कंप्लीट असायला पाहिजे. मग ते कुठल्याही शाखेतील असेल तरी चालणार आहे. सो अशा पद्धतीने घर सांभाळून तुम्ही परफेक्ट तयारी करू शकतात. कॅन अंडरस्टँड की घरच्या खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, तरी सुद्धा तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं की कुठला वेळ तुमच्याकडे फ्री असतो त्या वेळेत तुम्ही अभ्यास करून, तयारी करून ही पोस्ट काढू शकता इझिली. सो यस, तर हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे शेवटपर्यंत. आता पदाचा परिचय नेमका काय आहे, नेमकं हे पद काय आहे आणि याच्यासाठी वेतन काय असतं हे आपण एकदा समजून घेऊया. हे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका, ज्याला आपण सुपरवायझर लेवलचं जे पद आहे, सुपरवायझर म्हणून जे पद आहे, तर हे ते पद आहे. सो याच्यामध्ये हे पद केवळ आणि केवळ महिला उमेदवारासाठीच राखीव आहे. याच्यामध्ये पुरुषांचं कॉम्पिटिशन तुमच्यासोबत नसणार आहे, फक्त महिलांचं कॉम्पिटिशन तुम्हाला आहे. सो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सो वेतन श्रेणी जर बघितली आपण तर 35,400 ते 1,12,400 अशा पद्धतीने वेतन आहे. म्हणजे साधारण वेतन जर आपण बघितलं तर 45,000 ते 55,000 याच्या दरम्यान तुम्हाला असेल सुरुवातीपासून. सो अशा पद्धतीने, आणि आता सांगितलं की मी पदवी कुठल्याही शाखेची, कुठल्याही विद्यापीठाची जरी पदवी तुमच्याकडे असेल तरी चालेल, मुक्त विद्यापीठाची जरी असेल तरी चालेल, तर तुम्ही पात्र आहात त्याच्यासाठी. आता या ठिकाणी पदाची व्याप्ती आणि कार्यक्षेत्र नेमकं काय, कुठपर्यंत हे पद व्याप्त आहे, काय नेमकं, कशी याची प्रोसेस कशी आहे, कुठल्या खात्यामार्फत याची म्हणजे भरती केली जाते. तर आता खात्याअंतर्गत भरती जी की आता सध्या चालू आहे, अंतर्गत भरती आपण त्याला म्हणतो, म्हणजे प्रमोशन बेसिस वरती ती भरती आता चालू आहे. आणि आता नेक्स्ट नंबर जो आहे तो सरळ सेवेचाच आहे. सो सरळ सेवे अंतर्गत याच्यामध्ये काय असतं, जिल्हा परिषद अंतर्गत ही भरती होते आणि ही लवकरच येणार आहे. या जिल्हा परिषद अंतर्गत ही भरती या ठिकाणून होणार आहे आणि लवकरच ही भरती येणार आहे. सो पुढच्या 1 ते 2 महिन्यांमध्ये येऊ शकते. सो आदिवासी विभागाअंतर्गत म्हणजे
त्या विभागामध्ये देखील ह्या पदांसाठी काही जागा असतात, तर तिकडे सुद्धा ही भरती केली जाते. देन ग्रामविकास, महिला व बालकल्याण तसेच ग्रामीण विकास विभागांतर्गत नियुक्ती सुद्धा या ठिकाणी केली जाते. अशा पद्धतीने एका मुख्य सेविकेकडे जवळपास 24 ते 25 अंगणवाड्यांचे नियंत्रण व कार्यभार असतो. म्हणजे तिला त्या 24 ते 25 अंगणवाड्यांवरती काय करायचं असतं, नियंत्रण करायचं असतं. सो यू कॅन अंडरस्टँड, तुम्ही समजू शकता की किती मोठी जबाबदारी ही ह्या पदाची आहे, सुपरवायझर पदाची आहे. सो त्या दृष्टीने विचार करून आतापासूनच अभ्यासासाठी तयारी करा. म्हणजे मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे या ठिकाणून येणार आहे. सो जर बघायला गेलं तर जवळपास 7 ते 8 हजार जागा या ठिकाणून येणार आहे. सो यस, मोठा चान्स आहे, मोठी संधी तुमच्यासाठी आहे. सो शैक्षणिक पात्रता जर म्हणाल तर पदवी तुमच्याकडे असायला पाहिजे, मग कसलीही असेल ती. BSc असेल, BCom असेल, ॲग्री असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा मुक्त विद्यापीठाची डिग्री जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. देन तांत्रिक पात्रता, याच्यामध्ये MSCIT तुम्ही पास केलेला असेल तरी तुम्हाला चालणार आहे, किंवा जर नसेल केलेलं तर अशा वेळेस तुम्ही, तुमच्याकडे टाइम दिलेला असतो. यस, काय टाइम असेल, जरी सध्या तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. सो म्हणजेच तुम्हाला नियुक्ती झाल्यानंतर काही काळामध्ये, म्हणजे 1 वर्ष असेल, त्या ठिकाणी तुम्हाला भरण्यासाठी दिलं जातं. सिलेक्शन झाल्यानंतर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तुम्हाला जो काही नियम आहे त्या नियमानुसार त्या ठिकाणी वेळ दिला जातो. सो त्याच्यामुळे आता सध्या जरी तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी नंतर, नियुक्ती झाल्यानंतर वेळ मिळणार आहे. सो नक्कीच तुम्हाला ते तेवढा वेळ तुम्हाला भेटेल, आणि आता जरी नसेल तरी नंतर तुम्ही ते करून घेऊ शकतात, एक्झाम देऊ शकतात MSCITची. आता वयोमर्यादा काय आहे आणि राखीव सवलत काय बघा. जर वयोमर्यादा बघितल्या आपण ZP पॅटर्न नुसार, तर याच्यामध्ये उमेदवाराचे वय किमान 21 वर्ष पाहिजे, म्हणजेच कमीत कमी 21 वर्ष पाहिजे. आणि जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला 38 वर्ष वय असणं गरजेचं आहे. म्हणजे 38 वर्ष वयापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकताय. आणि जर सपोज तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल, राखीव कॅटेगरीमध्ये असाल, तर या ठिकाणी 43 वर्ष वयापर्यंत तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे. सो अर्ज भरताना तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या काही नमूद केलेल्या आहे सगळ्या अचूक तुम्हाला त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. वय तुमचं अचूक जे आहे ते, जे तुमच्या डॉक्युमेंट्स वरती आहे ते वय तुम्हाला टाकावे लागणार आहे. खोटे वय ग्राह्य धरले जाणार नाही. ओके. सो यस, अधिकृत जाहिरात आल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतीलच. देन आता तांत्रिक अभ्यासक्रम बघा. यस, तांत्रिक अभ्यासक्रम जर बघितला तर जवळपास 80 मार्क्स तांत्रिक घटकांसाठी आहे. किती आहेत? 80 मार्क्स तांत्रिक घटकांसाठी. आणि जर अतांत्रिक घटकांचा विचार केला तर 120 मार्क आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इंग्रजी आलं, मराठी आलं, सामान्य ज्ञान आलं, गणित बुद्धिमत्ता आलं, यस GK GS आलं. म्हणजे हे सगळे पकडून 120 मार्क. आणि तांत्रिक घटकाला किती आहेत? 80 मार्क्स. तर तुम्ही लक्षात घेऊ शकतात की तांत्रिक घटकासाठी या ठिकाणी बऱ्यापैकी वेटेज दिले गेलेलं आहे. सो मग याच्यामध्ये ICDS योजना आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना. यस, याची संपूर्ण रचना काय आहे आणि त्याचा पूर्ण कार्यप्रणाली तुम्हाला समजून घेऊन त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. देन पोषण व आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो अंगणवाडीशी रिलेटेड. सो या रिलेटेड सुद्धा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. सो हा घटक सुद्धा तुम्हाला परिपूर्णपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. देन संगणक ज्ञान नेमकं काय, आता AI आहे. AI आधुनिक माहिती व तंत्रज्ञान ITच्या युगात कशा पद्धतीने शासकीय कामकाजासाठी लागणारे जे आंतरिक गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी आणता येतात. सो त्या पद्धतीने ते तुम्हाला डिटेल त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि तुम्ही समजू शकता की तांत्रिक घटकांसाठी 80 मार्क्स आहेत. सो या पद्धतीने विचार करा आणि त्याच्यावरती देखील फोकस करणं गरजेचं आहे. बाकी अतांत्रिक घटक तर आहेच, ते तर तुमचे होतात, तुम्ही रीड केला, अभ्यास केला तर होऊन जातात. पण याच्यावरती देखील बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. सो हा घटक, हा सब्जेक्ट देखील तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. सो अंतिम गुणवत्ता यादीमधील यश प्रामुख्याने या 3 तांत्रिक घटकांच्या अभ्यासावर अवलंबून असेल, लक्षात ठेवा. सो हे महत्त्वाचं आहे. सो अशा पद्धतीने जर तुम्ही अजून तयारीला सुरुवात केली नसेल तर तयारीला सुरुवात करा. त्याच्यासाठीच आपण एक बॅच घेऊन आलोय, अंगणवाडी सुपरवायझरची बॅच आहे. तर याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ही. सो संपूर्ण अभ्यासक्रमानुसार लेटेस्ट पॅटर्न आपण फॉलो केलेला लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणार आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणून मिळणार आहे. येस, तुमच्या प्रॅक्टिससाठी PYQ अनालिसिस आहे, टॉपिक वाईज नोट्स आहे,
तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक आपल्याकडे आहेत तुम्हाला गाईड करण्यासाठी. पर्सनली तुम्हाला या ठिकाणी गाईड देखील केलं जातं. आणि जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी 1999 आपली फीस असते, पण आता डिस्काउंटमध्ये तुम्हाला ती किती असते? 999. सो ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आणि पटापट ऍडमिशन करायचं जर केलं नसेल अजून तर, आणि अभ्यासाला लागायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला महिला व बालविकास विभाग भरती 2026 साठी आपण अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिकेसाठी नारी शक्ती ही बॅच म्हणजे टेस्ट सिरीज, येस बॅच म्हणण्यापेक्षा टेस्ट सिरीज आपल्याकडे आहे. सो टेस्ट सिरीज मधून प्रॅक्टिस आपण करू शकतो. तांत्रिक घटक व अतांत्रिक घटकांची प्रॅक्टिस करण्यासाठी ही टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. 5000 प्लस प्रश्नांचा सराव या ठिकाणी तुमचा होणार आहे आणि फक्त 99 रुपयामध्ये आहे. किती? फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. सो ही सुद्धा तुम्ही परचेस करू शकताय. सो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला आपल्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो टेलिग्रामचा आपला चॅनल जॉईन करून तुम्ही ग्रुपमध्ये जे काही नवीन नवीन अपडेट्स येतात ते अपडेट्स देखील बघू शकता. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात. सो अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करू शकताय. सो थँक्यू सो मच.